हल्दी घेऊन कुठे चाललीस? नदीवर ट्विक. अरे चॉकलेट्स आहेत, घे. काकीला सपोर्ट काठी. हाय. ओके ओके. सोनू काय सांगशील? काय एक्सपिरियन्स काय? यांना सवय आहे रोजची येण्या जाण्याची. आरामात चालत. आता चढताना काय नाही वाटलं, आता चाललोय तर दम पडला. ज्युनियर रोनाल्डो. मी इथं बसले. सोनू आरामात सावलीत. तरी बरं आहे. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉग स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव मॅकटॅक ब्लॉग्स. तर आज आपण आलेलो तळेगाव येथे. आपण जाण्यासाठी आता देवदर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत. आणि आता तुम्हाला वाटलं असेल कुठे आलं आहे बघा. पूर्ण नेचर, ग्रीनरी ग्रीनरी. तरी आता वाढलेत सकाळचे 8. तरी ऊन एवढा कडक आहे, नॉर्मल गरम होत आहे. हळूहळू आपलं सामान अर्ध घेतलेलं आहे. वरती मंदिर आहे महादेवाचं तळेगावमध्ये. पप्पा काय नाव? बेबडवळ. चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मिनी ब्लॉग असेल हे लक्षात ठेवा. उरसा टोल नाक्यापासून 7 किलोमीटर लांब. आणि आता आपण आलेलो आहोत डोंगराच्या शिखरावरती चाललेलो पूर्ण वरती. म्हणजे आपलं द्रोणगिरीचा डोंगर आहे. मला वाटते त्याच्याहून उंच असेल. अजून वरती चढायचं आहे. आपली अर्धी माणसं पुढे पोचलेली आहेत आणि अर्धी माणसं आपण चाललोय. आपण आता चाललेलो आहोत देवदर्शनासाठी वरती. कुठून खालून आलेलो आहेत पूर्ण तिकडून, त्याच्या पलीकडून. पप्पा पाऊ पुढे आहेत, सोनू आहे. त्यांची काय दिवसांनी चाललोय तर जरा दम पडला. होईल होईल, पहिल्यासारखी रिकव्हरी होईल पटापट. पप्पांनी हाणलेत. कुठल्या बी आहेत पप्पा? खजूर, चिकू आणि संत्र्याचं. आले तर त्यांचं नशीब आणि आले तर आपलं नशीब. काय पाऊलवाट आहे इथे खाली. आयुष्यात अशी एखादी ट्रिप पाहिजे तिथे ॲडव्हेंचर आहे. सगळेजण दमलेत, मी पण दमले. ते नॉर्मल आहे. अजून 30% फक्त आणि 50% चालायचं अजून वरती. काकीने घेतली काठी सपोर्ट म्हणून. आणि बागीश्रीवणी वरती आहे बप्पा पाठी. पप्पा दमलेत नाही ना? काकीला सपोर्ट काठी. चपलं काढा बाप्पा. पप्पांचे पण पाय सटकायला लागले, चप्पल काढून ठेवले. सोनू काय फुगलो. पूर्ण हे बघा स्लोप आहे पूर्ण खाली. थोडासा डिफिकल्ट होतंय चालायला, पण जाणार. म्हणून टाकलं दम. पप्पा पण हाय. ओके ओके. सोनू काय सांगशील? काय एक्सपिरियन्स काय? पुढच्या टायमिंगला येणार नाही.
अजून वरती वरती चढायचं बघ. तो कुत्र्याने तिथे जायचं आपल्याला, त्याच्याहून पुढे. आणि पठारासारखं नाही, डायरेक्ट म्हणजे असं वरती वरतीच जायचं आहे टोटली. पप्पा कंटिन्यू चालतंय. ओ काकी, हा हा आवाज हाय हाय. जय. फायनली अथर्वनी काकीला घेऊन आलेलं आहे आणि आपल्या डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलेलं आहे. आपल्याला पप्पा सांगण्यावरून ह्यांनीच रोड दाखवलाय. पहिला मान त्याचा होता खंडोबाचा. बहिणी इथे बसले, सोनू आरामात सावलीत. त्या हर्षू सगळं साफसफाई करतोय आणि दीदी काय दमलीच नाही, हिला घाम पण नाही फुटलाय बघा. ते तांदूळ वरती सारा ते बघा सिनरी कसली नेचर. भाई इथे थंडी लय लागते लय, म्हणजे आपले जे डिसेंबरला लागते ते आता इथे थंडावा आहे. पूर्ण पटाडाच्या खाली आहे डोंगराच्या मधोमध महादेवाचं मंदिर. गावात एक मंदिर सगळे बसलेत आणि यांनी केला व्हिडिओ कॉल. प्रसाद वाटप. आणि या दोघी चार्जिंगला बसलेले आहेत. उन्हात बसले, जा सावलीत बसा. आणि आमचे काय समोर बोलला टुरिस्ट गाईड. वाघजाईला येत असाल तर तुम्हाला टुरिस्ट भेटेल. पूर्ण वाघजाईच्या इकडचं यांना माहिती जास्त आहे. आई वाघजाई माते की तेच. अरे बोल आता, एवढा तर बोललीस. काय काय आता चढताना काय नाही वाटलं, आता उतरताना मेन टास्क आहे. काय पडण्याची भीती आहे. हो नाव काय तुझं? हिमांशी. तुझं नाव? तुझं नाव? खतरनाक. शिवकन्या पाहिजे होता खरा. सगळ्यांचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता पाय घसरण्याची वेळ झालेली आहे. हे बघ आता स्लोप असा आहे डायरेक्ट. हे बघ डायरेक्ट स्लोप गेला का डायरेक्ट पायथ्याशी. यांना सवय आहे रोजची येण्या जाण्याची, आरामात चालतंय. आपल्याला सवय नाही जास्त, पण आता असं वाटतंय की सवय करायला लागेल. आपल्या द्रोणगिरीच्या डोंगरावरती जायला लागणार. हे हळूहळू चालतं आणि तिकडे वहिनी आणि काकी पहिला नंबर लावलेला. वहिनी
आरामात जाओ. सोनू एक गादी बांधायची गोल आणि डायरेक्ट सोडायचा खाली. पण एका तरी झाडाला अटकणार. वहिनी सगळी चप्पल काढून चालले आणि आम्ही घातले शूज. ह्यापर्यंत कायच नसेल वाटत. गप्पा झप चालतात आणि काकी चालली काठी घेऊन मारामारा करायला. नक्की काय करायला चालली? दादा बोलतात काय काकाला फोन करून सांगा हात धरायचे 1000 रुपये झाले. वय नाही काकी 1500 देईल डायरेक्ट. काकाकडनं 2000 घेईल. झालं आता आलो आपण खाली. नॉर्मल झाले सगळे. थोडं थोडं चालायचं. एक अजून उतरण आहे त्याच्यानंतर पुढे. क्लायमेट भारी आहे का. उतर चढताना आणि उतरताना पण दोन्ही वेळ आपल्या सोबत आहे तो. आता आपण चाललेलो आहोत वाघजाईच्या पायथ्याशी. असं वाटतं देवळागिरीच्या डोंगरावरती झालं. चला भेटूया आपण. कुठे भेटूया आपण? खाली. आणि कुठल्या आपल्या मंदिराकडे जायचं आहे? वाघजाईच्या. पण काट्याचं झाड मध्ये आहे. पूर्ण रोड मध्ये दिसतच नाही. पूर्ण काट्यात. चकली खाताना आपण आलेलो होता वाघजाईच्या मंदिराच्या पायथ्याशी. वाघजाईच्या पूर्ण नेचर असं वाटतंय. शूटिंगचा स्पॉट वाटतं खरा. जेवढे हॉरर होतात तेवढे इथेच होतात असं वाटतंय बघा. चला येतो. इथे करवंद खायला येतच नाही का ग? अच्छा तो दादा घेऊन येतो. तुम्ही अशी येतच नाही इथे डोंगरात फिरायला? दोघं पण नाहीत. तू येतो इथे फिरायला असं येतो का नाही वरती? येतो. कधी कधी शिवरात्रीला. शिवरात्री इथे पाया पडायला येतात वरती. ते शिव मंदिर कुठे आहे? ते वर आहे सगळ्यात टॉपला. टॉपला वरती. अच्छा म्हणजे जे वाघजाईचं देऊळ आहे ते खाली आहे. त्याच्यावरती महादेव. वरले गर्दी असते तेव्हा. काय बोलतो? फुलं बिलं चांगलं असतं. कीर्तन बेरा असतं ना रात्रीचं जेवायला. कीर्तन म्हणजे याच्या महाशिवरात्रीच्या दिवशी काय कीर्तन इथे सगळी गडबड असते. आम्ही आडल्याच्या साईडने जातो. तिकडे एक रस्ता आहे. तिकडून पायऱ्या आहेत ना चढायला. अच्छा तिकडनं पायऱ्या आहेत का पलीकडून? लाईटी बिटी आहेत रात्रीचे. मग तिथून चढायला बरोबर वाटतं. आणि मग तिकडून जातो रात्रीचे. बरोबर. कीर्तन नसतं. जेवतो मग लगेच येतो. बाबू इथे वाघ बी पण असते ना? 12 वाजेपर्यंत असतं. मग सकाळी सगळी घरी जातात. तिथं झोपतात रात्रीपर्यंत. नाही इथे वाघ असतो काय? वाघ नाही. नाही ना. नाही. मग तुमच्या कुत्र्याला ते पट्टा असा का लावलेला तो खेळायचा? ती दुसरी कुत्री चावतात ना मानालाच. मग अच्छा त्यामुळे म्हणून काय मी बोललो काय मला वाटलं काय ते करतोस. एक दिवशी त्याला पार पाय एकाने पाय धरले कुत्र्याने. एकाने तोंड सॉरी इकडचे पुढचे पाय. मग त्याला डायरेक्ट घसरत पाय आणलं तिकडं. कोणी? त्या कुत्र्यांनी? खालच्या. ते आम्हाला दिसलं म्हणजे हे दिसलं नाही ना 2-3 दिवस. माझा राजा आला इकडे बघायला गेला. तेव्हा त्याला दिसलं. मग कुत्री ते मारली तेव्हा आलं. तेव्हा तो घरी आला. मग आता येतच नाही कुठे इकडं तिकडं. नाही येत काय? नाही आता गाय हे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं हे गार पाण्यात बसतं. अच्छा अच्छा.
कुठलं कुठलं घर? तिथं टाकीच्या तिथलं त्याच्यात जाऊन बसलेले कोणते. टाकीत बसलेले. टाकीच्या तिथं पाणी असतं ना. अच्छा, थंडावा थंडाव्यासाठी. आता आपण आलेलो आहोत पायथ्याशी. पाहिला सीधा जाना पडेगा. तुला आवडत नाही शंकर? हे लास्ट पर्यंत आहे आपल्यासोबत. लास्ट पर्यंत आहे ना कुत्र. खंडोबा आहे खंडोबा. आणि इथे पाण्याची टाकी ही तुमच्या इथे ही एकच पाण्याची टाकी आता इथे एवढ्या एरियात. सगळ्यांना पुरतं पाणी. नाही, ती इकडे ह्यांची फक्त. आमची तिकडची, आमचं डायरेक्ट नदीवरून डायरेक्ट अख्खं पाणी येतं. तुमचं वेगळं पाणी येतं. बनलंच नाहीये ना. काय बोलते? बनलंच नाही ती टाकी. म्हणजे अजून काम चालू आहे. अच्छा ठीक. एवढं वरती एवढे दिवस बोलवत होत ना तुम्ही वाघ जायला जायचं आहे पाया पडायला. 5-6 महिने झाले याच्यामध्ये. झा हा. एकदाचं दर्शन झालं आपलं. हे कुठं राहिले? ते येतील कडाकून. आणि आमची दीदी एक नंबर. ते कुत्रे ते लय डेंजर इथले. तर बाहेर असं का नाही काय माहिती. तुमचे सगळे भारी वारीतलेच कुत्रे असतील ना, कारण की सगळ्या सिक्युरिटी पाहिजे मेन गोष्ट. आमच्या इथलं तर टॉम आहे ना, ते एक इथलं हे पोरग आहे ना मोठं आहे, त्याचा बाहेर अख्खा पाय फाडला होता. कोणी त्या कुत्र्यानी? हा एवढीच नाही, आमच्या इथलं का ते आहे छोटे, हा ते आता एवढे झाले. ते आधी छोट होतं ना, त्याचा बाहेर अख्खा पाय फाडला होता. तो खात होता काहीतरी कचरा. ह्याला वाटलं चावतो, त्याने दगड मारलं इथल्या पोरांनी. त्याला का त्याचा पाय फाडला. इच्छा इथून तर तिकडे वर त्याला जाऊ काय नसतं. आपलं घर कुठे आहे? पुढे ना. आला जवळच आहे. तिकडून मी ग्राउंड आहे ना तिकडून. ज्युनियर रोनाल्डो. मानाचा बकरा आणि आमचे सबस्क्रायबर. हल्दी घेऊन कुठे चाललीस? नदीवर. द्विक, अरे ते चॉकलेट्स आहेत घे. बकरीचे. अरे ते खिचत ना पडले चॉकलेट्स. अद्विक. तर नमस्कार मंडळी, हा व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय. बाय बाय. पाय